पंचमुखी हनुमान मंदिर चोरीचा 72 तासात छडा. धुळे वरखेडी रोड आणि नंदुरबारमधून मुद्देमालासह 5 आरोपी ताब्यात. धुळ्यातील अतिप्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरातील चोरीचा अवघ्या 72 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी धुळे शहरातील वरखेडी रोड आणि नंदुरबारमधून 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून पोलिसांनी चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. धुळे शहरातील पांझरा नदी काठावरील मंदिरात ओळख लपवण्यासाठी चोरट्याने चक्क साडी नेसून चोरी केली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपीला वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंडवरून शिताफीने उचलले. त्याच्या माहितीवरून साथीदारांना शहरातून तर चोरीचे चांदीचे छत्र विकत घेणाऱ्या सराफाला थेट नंदुरबारमधून ताब्यात घेण्यात आलं. या धडक कारवाईत पोलिसांनी सोन्याचा टिळा, चांदीची लगड आणि रोकड असा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांच्या पथकाने केली. धुळ्यामध्ये पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये दिनांक 17 नोव्हेंबर रोजी एक मोठी चोरी झाली होती. त्या अनुषंगाने PI-LCB त्यांचे सर्व अधिकारी आणि स्टाफ यांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन आज 5 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांची नावं आहेत सनी रमेश चव्हाण, हा वरखेडी रोड धुळे येथे राहणार आहे. सुनील गायकवाड हा देखील धुळ्याचा राहणार आहे. सलमान युसुफ पठाण हा साखळी रोड येथे राहणार आहे. जाकीर हमीद शेख हा पण देखील साखळी रोड येथे राहणार आहे. आणि नंदुरबार येथे गजानन अशोक सराफ हा सराफ याचं दुकान आहे. या 5 लोकांना आपण अटक केलेली आहे. या चोरीमध्ये जेवढा मुद्देमाल चोरी गेलेला होता म्हणजे सोन्याचा टिळा होता, 1.5 किलो चांदी होती, दानपेटीमधील रक्कम होती, टॉमी हे जेवढे मोबाईल्स होते हे सगळे आम्ही रिकव्हर केलेले आहेत. या आरोपींवर पुढचे मागे देखील 6 गुन्हे दाखल आहेत आणि या अनुषंगाने आमची चांगली कामगिरी करण्यात आली.